हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आम्ही आज चाललोय प्रेमदादाच्या हल्दीला, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता दुपारची हळद आहे बाबा, पटकन जातो. आता आम्ही पटापट जातो आणि बघूया कसा होतो ब्लॉग. गाईज, आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहे आणि आमचे शेड बघू शकता. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आपली. हा का? मग तर माझ्या ड्रेसिंगला तर अजिबात शोभत नाही कपडे तुमच्याच. ए भाई, तुझी ड्रेसिंग वेगळी, माझी ड्रेसिंग वेगळी आहे. काय तू तर आता भर उन्हाचा हे झालेला आहे ताण, आणि ते खाल्ला नाहीये, काय नाही, ते एकदम कसं तरी होतंय. पहिला खाऊन घ्यायचं का काहीतरी? चल ना, हा, बाजारातूनच जायचं आपल्याला. बाजारातून जायचंय? हो. मग तिथून काहीतरी खाऊन घेऊया. तर मी आता साक्षीताईच्या साखरपुड्याला मी माझाच मेकअप करणार आहे, स्वतःचा सेल्फ मेकअप मस्त करणार वाटतं मेकअप ना. ते जाम ओव्हर वाटतो मेकअप मला, असं पापण्या बिपण्या असे डोळे ते फरफडतात वगैरे तुला पण लावता येतात ना. मी माझे पण लावू शकते, म्हणजे मी माझा सेल्फ मेकअप केलेला आणि शपथ सांगते काहीच लावलेलं नाही जास्त. मी साधा बेबी क्रीम असते ना ती लावलेली आहे, आणि पॉन्स पावडर लावलेली आहे, त्याच्यात ते लायनर लावलेलं आहे, आणि पिंक वाला तो आय शॅडो लावलेला आहे. आणि काहीच नाही लावलं, लिपस्टिक लावली बस. याच्या व्यतिरिक्त काहीच लावलेलं नाही. साधा मी कन्सिलर पण नाही लावला, कन्सिलर घरीच विसरून आली होती. मी आली ती माझ्या माहेरी, कारण मला जाम कंटाळा आलता घरी बसून बसून, म्हणून मी इथं आली. तर मला ब्लाऊज पण शिवायचे होते, कारण माझी मशीन इकडे आणि मला तीच मशीन जमते. तर आता आपण डायरेक्ट नाश्ता करताना भेटूया. आणि मायरा केस देखो, केस नाचते का? हा, इथंच नाश्ता चालू करते का? जर हालत संपलेली वाटली ना बघ, मग दाखवते मी तुम्हाला. हालत संपली? हालत नाही संपत, चल. अरे त्याला आंघोळीला नेतील ना. अरे मग त्याला आंघोळीला आज थोडी नेते, उद्या नेते. बोलली असते मी, जाऊ दे, चला विषय गिळून घेते मी गोष्टी. चला आपण आता भेटूया पुढे. आता आम्ही पोचलेलो आहे काटेला, तर आता आपण डायरेक्ट मांडवात जाऊ न मग तिथेच भेटू. चला. आम्ही आता मांडवान चालल्या. चल गो, मांडव भारी घेतले, गेली आतमध्ये बघ. पोरांनो, आता आम्ही मांडवान पोचल्या आणि हळद लावायचा कार्यक्रम चालू झाले. मी पण कशी नटले, सर्दी झाली, शिंका पण येत नाही बोलते. काला काला दिसतो का आपण जरा? मला वाटलं चालू झाली, संपली असं अजून इथं संपली पण नाही, चालू तर अजिबात झाली नाही. नवरा अजून येतोय बाहेर. नवरा अजून घरा नाही. अरे लई टाइम लागतं. पब्लिक पीठ आहे, बायका पीठ जमले, तिकडं तिकडं सगळीकडं. आमची बायको पण जमले. मध्ये नाचून मस्त आलं गावाला. घेतला तर मनात बाजूला येतं ना. चालू आहे. बघा
धनु धप्पा दिले तुला. मला पाहिजे ना हा देऊ ना फोटो तुला, थांब ना येतो ना तुला फोटो. कोरोना मी ना अजून हालत नाही लावली, आता मी जाणार हालत लावायला. हे काढू नको, मला लावली ना बघा मारेन. तिला पण घ्यावा. नाही नको नको. हाय बोल, हाय बोल. तुला हात येते मधीन, दिसत नाही ती. थांबा यांचं होईल यांचं. हा भाऊ समोर काढायचं. इथे समोर. ओके. इथं बघा इथं. अरे थांबा जरा 1 मिनिट. लावा आलाच लावा. बोला काहीतरी. काय म्हणलं इकडं ए चित्र इकडं बोल. नाही पाणी प्यायचं काम करते. नाही ना, ही भेटली पहिलाच. मग ब्लॉग मध्ये पहिलाच ती भेटली. गाईस, तोंड बघू शकतात कसं झालंय. हा मारलंय सर. माझा पण बघू शकतो. थांबा जरा 1 मिनिट आहे बघा. शिकावर पण खराब झाला हो. नवीन घेतला होता एकदम. आता परत नवीन घ्यावा लागेल का? नवीन घ्यायला लागेल ना. आधी माफीला झाला ना तो. चला पटापट जाऊ चला आता झाला माझा. सो गाईज, खोबाड असं रंगवलं उन्हाच्या भरात आणि सगळा माकले मी. पक्का पिवला गेलाय आणि मला यांना बोललो थोडासाच लाव, त्यांनी मग एवढा लावला. तर आपण आता जाऊया घरी, कारण हालत संपली माझी. एवढी कॅपॅसिटी खराब झाली. जेवली पण नाही आम्ही, जेवलो पण नाही तिथं, कारण की एवढा ऊन आहे ना, डेंजर. जेवायला आता परत येणार आहोत. जेवायला रात्री येणार आहे. आता रात्री आम्ही येऊ डायरेक्ट. आता मस्तपैकी घरी जाऊन रेस्ट करू. तेल बिल नहीं सब निकाल देंगे हम, तेल बिल से सब. गाईज कमेंट करा काही कशाने निघेल हळद. हालत कशा निघेल, साबणाने घास पडली. हा का, मग ठीक आहे. चला आम्ही आता चाललोय गाडीत बसायला, तिथून आपण आता जाऊया घरी. मित्रांनो, आम्ही निघलो घरी जायला. कोण गाडी लावून गेले काय माहिती, गाडी आमच्या अटकली गरम. तर कोणतरी गाडी आडवी लावून गेलाय आणि आता आमची गाडी अटकलेली आहे. तर आता आम्ही थांबलोय. तो येतोय, कोण येतोय काय माहिती, कोणची गाडी येतं त्याला पण एवढा समजत नाही. आडवी लावून गेला गाडी, तो त्याचा मतलब पुरती लावून गेला. बघ ना. त्याचा मतलब म्हणजे त्यांनी. तर आता आम्हाला गरम होत आहे, तरी थोडी थोडी हवा येते म्हणून बरं वाटतंय. तर आता कोण येते त्याला चेस्त पक्का. हिला जांबाया सुटल्या. बुक बिल लगाए डाल भात. चलो डाल भात खायला. नहीं, चलो डाल भात खाने को. अरे चलो घर पे चलो चलो डाल भात खाने को. अरे देखा, घर पे गावठी कोंबडा. देखा. अरे यार, कंटाळा आला बाईला, कंटाळा आला. कोण नाही, थांब बघू दे मला. 75 years later. गाईज, आता माझा मेकअप झालेला आहे आणि बघू शकतात माझी साडी आणि मेकअप. तर आम्ही चालू हल्दीत. परत दुपारी जाऊन आलो, एवढा ऊन लागला का जास्त क्लिप्स घेतले नाही आणि मी घरी आली. तर आता आपण परत जाऊया हल्दीला. आता डायरेक्ट आपण हल्दीमध्येच भेटूया. आमच्या हल्दीचं आम्हाला आठवतोय. आमची हल्दी जाम भारी झाली. माझी तर भरपूर एकदम क्लास. तुमची? आमचा लव्ह मॅरेज एवढा भारी सक्सेस झालाय ना, असं नजर नको लागला, एवढा भारी ना. आमचा हळदीला पण दिवस गाडी होते ना. आता आपण भेटूया, ट्रॉफिक जाम आहे म्हणून.
गाईज आम्ही आता पोचलेलो आहे आणि माझं फाउंडेशन किंवा इथनं दिख रहा है. पोचले जास्त दिसतो नाही आहे ना. आता मांडवात जाऊनच घेऊ. हा मांडवात जाऊ मग तेव्हाच घेऊ कारण की आम्ही गाडी लावले लांब. भेटूया. बरोबर आम्ही पोचलो हल्ली. गरम होते बाई. अजून पंटर लोक काय जिथे तिथे फक्त आणि फक्त फॅन्स भेटत आहेत. एवढा भारी वाटतोय. शपथ सांगते एवढा मस्त वाटतोय ना. जेवढी तेवढी फॅन्स आणि त्यांचे पप्पा. आता ते कोण होते हो ते दीदीचे पप्पा मी ओळखत पण नाही पण त्यांनी पण एवढी तारीफ केली त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. घेऊ आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये. आता आम्ही चालू जेवायला. गाईस मंदिर किती सुंदर आहे बघू शकतात. मंदिर देवीचं वाटतं ना. देवीचं आहे ना वाटतं. ठीक आहे ना आमच्या दीदीला ना मेंढा खायचं. किती मेंढा खायचे तू? मेंढा कौशा काय पण मी खाते का तुला माहिती आहे. हो फॅन मीटअप चालू आहे. काही नुसते बायका भेटतात बस जण का. सगळ्या वलकीच्या. कसं वाटतंय तुला? डोलं चला डोलं चला पटकन.